जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 9 गुण रूप नाम. समास पहिला आशंका नाम. श्रीराम समर्थ. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे. आता श्रीराम समर्थ. दशक कोणता आहे हो? दशक 9 गुण रूप नाम. आता समर्थांनी गेला दशक कोणता दिला हो? दशक 8 ज्ञान दशक मायोद्भव नाम. आपण मायेमध्ये कसं अडकलेलो आणि प्रत्येकाचे अनुभव परमेश्वराविषयी कसे वेगवेगळे होते हो. आपण पाहिलं 10वा दशक शून्यत्व निरसन नाम मध्ये पाहिलं की प्रत्येकाची काय आहे, परमेश्वर असाच आहे तसाच आहे. प्रत्येकाचे अनुभव जर विचारायला गेलो प्रत्येकाला, तर प्रत्येकाचा परमेश्वराविषयीचा काय आहे हो, वेगवेगळा अनुभव आहे. वेगवेगळं प्रत्येकजण वेगवेगळ्या रूपामध्ये काय करत असतो, परमेश्वराला शोधत असतो. मग एकमेव असे सद्गुरू आहेत की ते काय करतात, आपल्याला जे परब्रह्माचं शाश्वत रूप आहे ते दाखवण्याचं कार्य कोण करतं? सद्गुरू परंपरा करते. नाम आणि रूप जे शाश्वत आहे तेच आपल्याला काय करतात, सद्गुरू देत असतात. आता दशक 9 गुण रूप नाम बघा, त्यामध्ये गुण रूप नाम दशक 9 मध्ये. आता समास पहिला काय आहे? आशंका नाम. आशंका का दिला असेल हो? 100% नावातच काय आहे, शंका घेतली ना. आपण या प्रपंचातील कोणतंही कार्य करताना आपल्या मनात शंका येत नाही, कोणतीही आशंका येत नाही. पण परमार्थ काय सांगितलं कुणी की आपल्याला काय येते, आशंका येते. असंच का, तसंच का? आपण कधी कोणाला काय विचारायला गेलो का हो? प्रपंचामध्ये, संसारामध्ये आपल्याला विचारायची गरजच पडत नाही, कारण सगळे तरबेज असतात. संसार कसा करायचा, प्रपंच कसा करायचा हे त्यांना उपजत काय असतं, ज्ञान असतं. परंतु ज्यावेळेस परमार्थाची वेळ येते, परमार्थ करण्याची वेळ येते, त्यावेळेस काय मनामध्ये निर्माण होते, आशंका निर्माण होते. म्हणून तर दशक पहिला समास पहिला म्हणजे दशक पहिला आणि समास पहिला मंगलाचरण पहिलीच ओवी समर्थांनी काय दिली हो? श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. म्हणजे आपल्याला काय येते हो, परमार्थाविषयी नेहमी काय येते, आशंका येते. म्हणून आपण काय लगेचच विचारतो, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय असं काय या ग्रंथामध्ये असं काय सांगितलंय की ज्याचं श्रवण केल्यानं आम्हाला काय प्राप्त होईल, काय होणार आहे प्राप्त. म्हणजे ही शंका कुणी घेतली? आपणच घेतली ना. सुरुवातीपासूनच आपण काय करत आलोय, परमार्थाविषयी लगेच शंका येते. म्हणजे चांगलं एखादं शिकवायला गेलं की त्याच्यात त्रुटी काढण्याचा, प्रत्येक गोष्टीत चुका काढायचा आपल्याला सवय असते. आता प्रपंचात, संसारात असं का असतं, तसं का असतं, कुणी विचारायला आलंय का हो? आतापर्यंत विचार करा ना की संसार प्रपंच शिकवावं लागतोय का? सगळं होतंय, आपोआप होतं, लगेचच होतंय. परंतु काय शिकवायला लागतं हो? परमार्थ शिकवावा लागतो. आता परंपरेत जर परमार्थ असेल, ग्रंथ वगैरे, आता तर ग्रंथ सुद्धा बघायला मिळत नाहीत घरात. कारण का हो? आपल्याकडं काय मंदिरात जाणं तर सोडाच, लोक देवावरती विश्वासच ठेवायला तयार नाहीयेत. म्हणजे शिक्षणानं काय केलंय, आपल्याला आशंका घ्यायला शिकवलंय. परमार्थाविषयी आशंका, कुठला देव आणि काय. आणि ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस काय झालेलं असतं हो, वेळ निघून गेलेली असते. आपल्या परंपरेमध्ये जे चालत आलेलं आहे, म्हणजे जे चालत आले तेच परंपरा आपण पुढं चालवत राहिलो. कसं? आता एक उदाहरण सांगते. एक खेळ दाखवणारा माणूस असतो आणि त्यानं काय केलेलं असतं की एक तंबू ठोकतो. तो काय ठोकतो? तंबू ठोकतो. आणि त्या तंबूमध्ये त्यानं काय ठेवलेलं असतं? गाढव. काय ठेवलेलं असतं? गाढव ठेवलेलं असतं. आणि बाहेर, तंबूच्या बाहेर त्यानं ते काय तिकीट लावलेलं असेल,
₹50 असेल, ₹10 असेल, ₹5 असेल. आणि तो काय म्हणायचा, तंबूमध्ये ज्याला गाढव दिसल तो माणूस पापी आणि ज्याला गाढव दिसणार नाही तो माणूस काय, पुण्यवान. प्रत्येकजण आपापली, आता प्रत्येकाला पाप आणि पुण्याची गणना करणं गरजेचंच वाटतं ना. मग जेवढं तिकीट असेल तेवढं माणूस काय करायचं, प्रत्येकजण खरेदी करायचा, तंबूत जायचा आणि बघायचा की आपल्याला काय दिसलंय, गाढव दिसले. परंतु त्या तंबूतून बाहेर आल्यानंतर काय हो सांगायचा, तंबूतून बाहेर आल्यानंतर सांगायचा की हे गाढव म्हणजे मी नाही पाहिलं, मला नाही गाढव दिसलं, म्हणजे मी पुण्यवान आहे. प्रत्येक काय सांगण्याचा प्रयत्न करायचा की मी पुण्यवान आहे, असं सांगण्याचा प्रयत्न करायचा. परंतु कोणीही हे अज्ञान, प्रत्येकाला माहीत होतं की मला आतमध्ये गाढवच दिसले, म्हणजे त्यानं बांधलंच काय होतं, व गाढवच बांधलं होतं. परंतु जोपर्यंत तो गाढव दाखवणारा आला नाही तिथं, म्हणजे कुणी धाडस कोण करतं, व सद्गुरू परंपरा करते. सद्गुरू आले, घेतलं तिकीट आणि सांगितलं की नाही बाबा, ह्या तंबूत गाढवच आहे. काय आहे, या तंबूत त्यानं गाढवच बांधलेलं आहे. गाढव अदृश्य वगैरे काय होत नाही, ते गाढवच आहे, ते अदृश्य कसं होणार. म्हणून प्रत्येक माणसं खोटं बोलली. बाहेर येणारा प्रत्येक जण म्हणला मला गाढव दिसलं नाही, म्हणजे पुण्यवान आहे हे दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी प्रत्येकानं काय सांगितलं की मी गाढव पाहिलं नाही. पण सद्गुरू परंपरा ज्यावेळेस येते, सद्गुरूच येतात हो अज्ञान काढायला. मग समर्थांनी काय सांगितलं, बाहेर आले समर्थ आणि काय म्हटले, अरे यानं तंबूत गाढवच बांधलंय, ते अदृश्य कसं होणार आहे. पुण्यवान असेल नाही तर पापी असेल, परंतु गाढव अदृश्य होणार नाही. पण तिथं अगोदर ज्यांनी तिकीट बघून ते गाढव बघितलेलं असतं, प्रत्येकाला समर्थ काय विचारतात, काय रे बघितलं ना, गाढव होतं का नाही, खरं सांगा. मग प्रत्येकजण आपापली चूक काय करतात, मान्य करतात आणि म्हणतात की या तंबूवाल्या माणसाने काय केलं, आपल्याला फसवलं. पैशासाठी काय केलं त्यानं, आपल्याला फसवलं आणि आपल्याला खोटं बोलायला सांगितलं. म्हणजे खोटं बोलायला सांगितलं म्हणण्यापेक्षा खोटं बोलण्यास काय केलं, व प्रवृत्त केलं. कारण कोणी स्वतःला पापी म्हणण्याला काय नाहीये, तयार नसतो. मग सद्गुरू परंपरा समर्थ ज्यावेळेस येतात त्यावेळेस काय करतात, अज्ञानातून माणसाला बाहेर काढतात आणि दाखवून दिलं सगळ्यांना. समर्थांनी तंबू बाजूला करून दाखवून दिलं की हे खरोखर ह्या माणसाने काय ठेवलंय, इथं गाढवच ठेवलंय. ते तिथं देव दिसणार नाही, गाढवच दिसणार. म्हणजे यावरून काय भाग घ्यायचा आहे की आपल्या मनामध्ये जे आशंका निर्माण झाली पाहिजे. आपण बघितलंय आतापर्यंतच्या 8 दशकामध्ये दासाने जो प्रश्न समर्थांना उपस्थित केला, त्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर समर्थांनी दिले बघा. म्हणजे कल्याण स्वामींनी जो प्रश्न समर्थांना विचारला त्या प्रत्येक प्रश्नाचं कळेल असं उत्तर दिले समर्थांनी. म्हणजे नुसतं कल्याण स्वामींनाच नाही तर हा बसलेला श्रवण करणारा प्रत्येक कल्याण याला काय केलं पाहिजे, कळलं पाहिजे अशा भाषेत काय दिलेत, हो सगळी उत्तरं दिलेत. मग काही प्रश्न असू द्या, शुल्लक प्रश्न असेल तरी समर्थांनी काय दिलेत, सुलभ अशी उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे काय केलंय हो, इथं आशंकेचं काय केलंय हो, निरसन केलंय. आता शून्यत्व निरसनमध्ये पण आपण पाहिलं की अनेक जणांचे अनेक विचार, अनेक जणांचे अनेक अनुभव, कुणाला कसा अनुभव, कोण कशात देव मानतोय, कुणी संसारालाच काय मानतोय. नाही बाबा, शेवटपर्यंत मरेपर्यंत संसार केला तरी काय मिळतो, मोक्ष मिळतो. मिळेल एवढा सोपा आहे मोक्ष मिळवणं? नाही. मोक्ष मिळवण्यासाठी त्या परमेश्वराला शरण गेलं पाहिजे, सर्व कळलं पाहिजे, आपल्याला विषय विकार कळले पाहिजेत. आत्मज्ञान झाल्याशिवाय आपण कसंच कळणार आहे आपल्याला, आत्मज्ञानच नाही आणि त्या परब्रह्माला भेटायचंय, शक्य होईल का हो. म्हणजे खऱ्या परब्रह्माला जर भेटायचं असेल तर अंतरी काय पाहिजे, आपल्या आत्मज्ञान असलं पाहिजे. आणि ते आत्मज्ञान येण्यासाठी शंका येतातच आपल्याला. आत्मज्ञान ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस जे प्रश्न आपल्याला निर्माण होतात अंतरी, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या दासबोध ग्रंथामध्ये आहे. लक्षात ठेवा, आपण म्हणजे प्रत्येक देह किती आहेत,
आता पूर्ण जगामध्ये लोकसंख्या किती आहे हो? असंख्य लोकसंख्या आहे. त्या प्रत्येक देहाच्या अंतरी जो जो प्रश्न उभा राहतो ना, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी दिलेलं आहे. आणि तेही कसं? अतिशय सोप्या आणि सुलभ भाषेत दिलेलं आहे. प्रत्येकाला समजेल अशा भाषेत दिलेलं आहे. आणि आशंका निर्माण झाल्याशिवाय हा ग्रंथ लिहिलाय का? प्रत्येक वेळेस कल्याण स्वामीच्या अंतरंगात ज्या ज्या वेळेस शंका निर्माण झाली त्यावेळेस कल्याण स्वामींनी म्हणजे बोलून दाखवली समर्थांना. आणि समर्थांनी त्या प्रत्येक शंकेचं काय केलं हो? निरसन केलं. म्हणजे एक परती हे आपल्यासाठी काय झालं? चांगलंच झालं ना. जर शंका विचारलीच नसती, शंका आलीच नसती, तर हा दासबोध ग्रंथ आपल्याला श्रवणाला मिळालाच नसता. हे लक्षात घ्या. प्रत्येक म्हणजे आपल्याकडं श्रोते पुस्तिक कोण ग्रंथ, आपल्या ग्रंथाची सुरुवातच ह्या वाक्यानं झाली, बरोबर ना? आपल्या ग्रंथाची सुरुवातच कशाने झाली? श्रोते पुस्तिक कोण ग्रंथ, काय बोलिले जी येतं, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. म्हणजे या ग्रंथाचं श्रवण केल्यानं काय प्राप्त होणार आहे. आणि मग हळूहळू आपण प्रत्येक प्रत्येक दशक काय केलाय समर्थांनी आपल्याला उलगडून दाखवलाय. म्हणजे आपल्याला समजेल अशा समर्थांनी लिहिला दासबोध ग्रंथ, समर्थांनी लिहिला. आणि नानासाहेबांनी काय केलं हो? हा दासबोध ग्रंथ सोपा करून आपल्याला सांगितला, आणखीन सोप्या भाषेत करून सांगितला. म्हणजे आपली जशी भाषा आहे त्या भाषेत कळेल असं सांगितलंय समर्थांनी. म्हणजे ह्या परंपरा काय आहेत हो? सद्गुरू परंपरा आहे. आणि अखंड कार्य काय केलंय हो? दासांना शिकवण्याचं कार्य केले. म्हणजे अखंड शिकवतच आहेत. अजून पण काय करते? शिकवतातच. म्हणजे सद्गुरूंची परंपरा अजून काय आहे हो? पुढं चालूच आहे. वंश परंपरागत ती चालूच राहणार आहे. म्हणजे काय हो? धर्मस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. म्हणजे हा ग्रंथ लिहिला कधी? रामदास स्वामींनी. आणि आता आपण काय करतोय? त्याचं श्रवण करतोय. आणि आपली पुढची पिढी ही काय करणार आहे हो? श्रवण करणारच आहे. म्हणजे काय हो? देणं ईश्वरच आहे आपल्यासाठी. म्हणजे ही सद्गुरू परंपरा येतात कशासाठी? शिकवतात कशासाठी? तर कुणाचं कल्याण व्हावं म्हणून शिकवतात हो. फक्त आपलं नरदेहाचं, प्रत्येक जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक नरदेहाचं काय व्हावं? सार्थक व्हावं. आणि प्रत्येकाला काय मिळावा? मोक्ष मिळावा. याच्यासाठीच काय आहे हो? हा सद्गुरू परंपरेचा अट्टहास आहे. अहो, ज्या वेळेस श्रवणामध्ये श्रवणांतरी घेतलं पाहिजे. म्हणजे श्रवणाचा अर्थ आपल्याला काय केला पाहिजे? कळला पाहिजे. श्रवणांतरी घेतलं पाहिजे. नाहीतर काय हो? नुसता दिखावा. काय हो? एवढं उत्तमाचा ग्रंथ आपल्या हातामध्ये देऊन जर आपल्याकडे काय आशंका निर्माण होत असतील तर बघा मग आपण काय आहे. म्हणजे आपण शंका घेतली, आपल्यावर एखादा प्रसंग आपल्याच कर्मामुळे उभा राहतो. कशामुळे राहतो उभा? आपल्याच कर्मामुळे. आपलं पूर्वसंचित म्हणा किंवा चालू संचित म्हणा, आपल्या कर्मामुळे जो प्रसंग उभा राहतो आपल्या जीवनामध्ये, तो प्रसंगाला आपण आपल्या कर्माला दोष देतो का हो कधी? अरे दोष कशाला देतो? अरे मी एवढं करतो परमेश्वराचं, मी परमेश्वराचं एवढं म्हणजे उपासना करतो, नामस्मरण करतो, तरी देखील हा प्रसंग माझ्यावर आलाच कसा? अरे समर्थ म्हणले बाबा खूप मोठा प्रसंग येणार होता, परंतु तू श्रवणात असल्यामुळं काय होतो? वाळू एवढा तुझ्याकडं करून पाठवला. म्हणजे मोठा दगड पडणार असेल. हे स्वतः समर्थ रामदास स्वामींचं काय आहे? हे वाक्य आहे काय? अरे प्रसंग येतातच, कर्मानुसार प्रसंग येतातच. म्हणजे स्वतः वेदधर्म मुनीने सुद्धा सतशिष्य दीपकाला सांगितलं ना, सद्गुरु चरित्रातील 2ऱ्या अध्यायात सांगितलं का नाही? जे आपण आपले कर्म प्रारब्ध आपल्याला भोगणं आहे आणि त्या प्रारब्धात कर्मात काय बदल करता येत नाही. सद्गुरू काय करतात हो? एखादा
म्हणजे आपण ज्या वेळेस समर्थ सद्गुरूंना शरण जातो त्यावेळेस सद्गुरू काय करतात, त्या मोठ्या प्रसंगाचा छोटा प्रसंग करून पाठवतात, जेणेकरून आपण आपण मालिकात पण पाहतो ना हो, एखादा खूप मोठं संकट येणार, श्रीकृष्ण मालिकेत पाहिले, रामायणात पाहिले, खूप मोठा प्रसंग निर्माण होणार होता, परंतु तो काय होतो, छोटा म्हणून येतो. म्हणजे देवांना तरी कर्म चुकलंय का? म्हणजे श्रीकृष्ण स्वारी असू द्या, श्रीराम असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय हो, प्रसंग. म्हणजे जो मनुष्य म्हणून जन्माला आलाय त्या प्रत्येक मनुष्याच्या काय हो जीवनात प्रसंग आहेतच. पण कळणाराला आहेत, न कळणाराला काय आहे, न घेणाराला आहे ना. न घेणाराला काय हो, जीवन कसं का जायना, आपलं काय का म्हणजे कळतंय की काय हो हे पाप आहे, तरीही माणूस करताना राहतोय का हो. कळतंय की हा भ्रष्टाचार आहे, अहो सरकारने खूप सारे पगार केले, काय केलेत, खूप पगार केलेत, परंतु माणसाची जी वासना आहे, लोभ आहे, अजूनही गेलेली नाही. कोण घाबरत नाही पैसे घ्यायला, सरळ सरळ पैसे मागतात. बघा आपण सरकारी ऑफिसमध्ये जाऊन बघा, खातच असं बेकार आहे की अरे घाबरतच नाहीत ना. आणि ज्या वेळेस तसं तर बघायला गेलं तर काय हो, सगळेच पकडले जातील ना. हा जर भ्रष्टाचार जर पकडायचा म्हटलं तर सगळेच पकडले जातील. म्हणजे पकडणारे पण भ्रष्ट असू शकतात, काय सांगता येत नाही. म्हणजे काय की हा सगळा गोंधळ आहे, हा सगळा काय आहे, गोंधळ आहे. माणसाला कळतंय म्हणजे शिकवण काय दिली पाहिजे हो. ज्या वेळेस तुम्ही सरकारी खात्यात, अहो परवाचंच उदाहरण काय, आपल्या भारतामध्ये काय हो किती भ्रष्टाचार चाललाय. म्हणजे हा आता भाग कुठं चालला, दुसरीकडे चालला, परंतु काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुणाकडून काय घ्यायचं ही सद्गुरू परंपरा शिकवते. चांगलं तेवढं काय घ्यायचंय, दुसऱ्याकडून घ्यायचंय. आता जपानमध्ये काय सांगितलं की त्या 2 व्यक्ती त्या काय झालं, चुकून 3 मिनिटं अगोदर त्यांनी काय केलं, आपलं थंब करतो ना आपण बघा, ऑफिसमध्ये सुटल्यानंतर थंब करतो, ते 3 मिनिटं अगोदर त्यांनी थंब केला. तर त्या 3 मिनिटासाठी त्यांच्यावर काय करण्यात आली, कारवाई करण्यात आली की तुम्ही 3 मिनिटं काय केली, हे केलं म्हणजे वाया घालवली 3 मिनिटं. म्हणजे सरकारच्या तिजोरीतला पैसा तुमच्यावरती खर्च होतोय, हे 3 मिनिटं तुम्ही काय घालवली, वाया घालवली. त्या दोघांनी कन्व्हिन्स म्हणजे पश्चाताप केला. काय केला हो, पश्चाताप केला. आणि सर्व जनतेसमोर येऊन सर्व जनतेची काय मागितली हो, माफी मागितली. आणि काय म्हणून माफी मागितली तर म्हटले की या सर्व जनतेच्या करामधून काय केली जाते, आम्हाला पगार दिला जातो. हे जे कर भरतात म्हणजे हे जे सर्वजण आहेत, जनता नागरिक, त्यांच्या करामधून आम्हाला काय दिला जातो, पगार दिला जातो. आणि त्यातील 3 मिनिटाचा आम्ही काय केला, दुरुपयोग केला. त्यासाठी आम्हाला क्षमा असावी, यापुढे आम्ही कधीही काय करणार नाही, म्हणजे दुरुपयोग करणार नाही, त्या 3 मिनिटाचा सुद्धा काय करणार नाही. मग विचार करा आपल्या भारतामध्ये काय सिच्युएशन आहे. सरकारी कार्यालयात बघा, ज्याला नोकरी मिळत नाही ते तर पडतायत बाहेर, ज्याला मिळाली ते काय करतायत, विचार करा ना. प्रत्येक जणाने विचार केला पाहिजे, प्रत्येकानं काय केलं पाहिजे. अहो हेच शिकवतो ना, आपली संस्कृती काय आहे, आपण काय करतोय हेच माणूस विसरलाय. मला 2 लाख 3 लाख पगार मी घेतोय, बरोबर आहे, पण मी त्याचा मोबदला देतोय का तेवढा, याचा विचार केला पाहिजे. नाही तर ते पापच आहे, लक्षात घ्या, पाप आहे. म्हणजे ते 3 मिनिटाचं जर पाप मानत असतील तर आपल्या देशामध्ये आज किती जण फुकट खात आहेत ते लक्षात घ्या सरकारचं. मग हे लक्षात घ्या, म्हणजे हे पाप आहे आणि त्याची भरपाई ह्याच जन्मी तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणजे प्रत्येक कामामध्ये काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, ज्याला मिळाले त्याला त्याचा काय घेता आला पाहिजे, उपभोग घेता आला पाहिजे. आणि तेवढं काय दिलं पाहिजे, आपलं श्रमदान दिलं पाहिजे. फुकट करत नाही आहे आपण,
आपल्याला काय मिळतोय त्याच्यामधला मोबदला मिळतोय. आपण कुणाचं खातोय? जनतेचं खातोय, हे लक्षात ठेवा. मग आता आशंका नाम समर्थांनी काय दिलाय? दशक 9वा गुण रूप नाम. आता समर्थ देत आहेत, प्रत्येक दशकाला नाव दिलंय गुण रूप नाम, म्हणजे प्रत्येक दशकाला वेगवेगळं नाव आहे. 8वा दशक कोणता होता हो? ज्ञानदशक, मायोद्भव नाम. आणि आता कोणता दिला? आता मायोद्भवातून बाहेर आलोय. आता काय बघायचंय आपल्याला? परमेश्वराचं गुण रूप नाम बघायचंय. आणि आता समास पहिला आशंका नाम. श्रीराम समर्थ. निराकार म्हणजे काय? निराधार म्हणजे काय? निर्विकल्प म्हणजे काय? मज निरूपावे. आता काय श्रोता काय म्हणतोय? निराकार म्हणजे काय? समर्था, निराकार म्हणजे काय? निराधार म्हणजे काय? निर्विकल्प म्हणजे काय? हे मला काय होत नाही, कळत नाहीये. तर तुम्ही काय करा, मला हे सांगा की काय निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय. आता समर्थ लगे उत्तर दिलंय बघा समर्थांनी. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी. आता निराकार म्हणजे ज्याला आकार नाही, ते आकार असतो का हो परमेश्वराला? दिसतो का डोळ्यानं? नाही दिसत आहे, अनुभवता येतो, परंतु त्याला आकार नाही. तो कसा आहे? निर्विकार आहे, निराकार आहे. म्हणजे काय आहे? त्याला आकार नाही, म्हणजे असा आहे देव, असा आहे तसा आहे सांगता येत नाही. त्याला काय नाही हो, त्या परब्रह्माला काय नाहीये? आकार नाही. म्हणजे निराकार म्हणजे ज्याला आकार नाही असा. निराधार म्हणजे काय हो? ज्याला आधार नाही ते, म्हणजे निराधार. म्हणजे आपण म्हणतो निराधार म्हणजे कुठलाही आधार. म्हणजे देवाला कुठला आधार लागतो का हो? नाही लागत आहे. त्याला कोणत्या गोष्टीचं हे लागतंय का? आधार लागतोय का? नाही लागत आहे. तो कसा आहे? निराधार आहे. निर्विकल्प. निर्विकल्प म्हणजे काय हो? ज्याच्याकडे कोणतीही कल्पना नाहीये असा तो निर्विकल्प आहे. का त्या परब्रह्माकडे कल्पना कोणती? त्याला कोणती कल्पना नाही, त्याच्याकडं कोणता आधार नाही. म्हणजे आधार पण त्याला देता, म्हणजे त्याला कसला आधार हो? तो परब्रह्म आहे, त्याला काही नाहीये, आधार नाही. ज्याला आधार नाहीये तो निराधार. निर्विकल्प म्हणजे ज्यात कल्पनाच नाही, ज्याला कल्पना नाही असा काय हो? निर्विकल्प. म्हणजे असा कोण आहे? तो परब्रह्म आहे. म्हणजे निराकार, निराधार, निर्विकल्प असा कोण आहे हो? तो परब्रह्म आहे. निरामय म्हणजे काय? निराभास म्हणजे काय? निरावेव म्हणजे काय? मज निरूपावे. आता निरामय म्हणजे काय? निराभास म्हणजे काय? कोण विचारतंय हो? दास विचारतोय. काय हो समर्था, मला काय कळत नाहीये. काय निरामय म्हणजे काय? निराभास म्हणजे काय? निरावेव म्हणजे काय? हे मला सांगा ना, मला काय कळत नाही. व समर्था कधी म्हणलेत का हो नाही सांगणार जा, असं म्हणत नाहीत. सद्गुरू परंपरा काय करते हो? नेहमी आपल्याला काय करत असते? शिकवत असते. आणि उत्तमाचं शिकवतात. समर्थ काय शिकवतात? उत्तमाचं शिकवतात. समर्थाने नेहमी शिकवलंय काय? सरकारी नोकरीत लागलाय ना, उत्तमाचं काम करायचं तिथं. त्या प्रत्येक कार्याचा मोबदला काय करायचा? ज्या म्हणजे कामाचा मोबदला तू घेतोय म्हणल्यावर काम केलं पाहिजे, चोखपणे काम करायचं. पण प्रत्येकाला असं मिळत नाही हो. ज्याच्याकडं आहे पात्रता त्यालाच तशा पद्धतीची माणसं घडली पाहिजेत, तशी तयार झाली पाहिजेत. परंतु ह्या भ्रष्टाचारामुळं काय होतंय? योग्य माणसाला योग्य काम, योग्य हातांना योग्य काम मिळत नाही. म्हणून देशाची अवस्था कशी झाली? विस्कटीत झाली. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीवर जो कारभारी आहे त्या कारभाऱ्याचं काय पाहिजे? लक्ष पाहिजे की काय माझ्या कारभारीच भ्रष्ट असेल तर काय होईल? सगळं घरामध्ये जो तो काय करणार? आपण बघितलंय ना, घरामध्ये पहिलं एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर कारभारीच काय निघाला? स्वार्थी निघाला, कारभाऱ्यानंच लुटायला सुरुवात केली, तर बाकीचे सगळे काय करतात? हळूहळू साठवायला सुरुवात करतात. बघा, घडायचं प्रत्येक घरामध्ये असं घडायचं. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती परत काय झाली? बंद झाली. कशामुळे बंद झाली? या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे बंद झाली. आणि काही घरामध्ये काय असायचं हो, अजून सुद्धा एकत्र पद्धतीनं काय करतात? लोक वावरतात.
तिथं कोणताही भ्रष्टाचार नसतो. सर्वजण काय करतात, सुव्यवस्थित काय करतात, कामं करतात. मग ते घर काय आपोआपच त्या घराची काय होणार आहे हो, समृद्धी होते. त्या घराची काय होते, समृद्धी होते. भ्रष्टाचार ज्या घरामध्ये सुरू झाला, अहो भ्रष्टाचार शिकवतं कोण? आपणच शिकवतो आपल्या मुलांना. लक्षात घ्या, भ्रष्टाचाराची मुळं आपल्याच घरापासून आहेत. लक्षात घ्या. कशी? तुम्ही म्हणाल कशी? आई वडीलच आपल्या मुलांना भ्रष्टाचार करायला शिकवतात. कसं? बघा, ऐका. मुलांना काय आपण सांगतो, चल घे, हा रुपया घे आणि माझं एवढं दळण दळून आण. झालं सुरुवाताला, घ्यायची सुरुवात केली का? दळण दळून आणायला गेला, दळण आणायचं म्हटलं रुपया. बाजारातून काय भाजीपाला आणायचा म्हटलं तर रुपया. कुठं आता रुपया नाही, आता 10 रुपये 20 रुपये. म्हणजे एखादं सामान आणायला लावलं तरी काय म्हणणार, हां हे घे, तुला 10-20 रुपये, जा आणि ते सामान घेऊन ये. म्हणजे प्रत्येक काम करताना काय केलं आपण, सवय लावली घेण्याची, पैसे घेण्याची. मग परत कामाला जरी लागला तर त्याला काय सवय लागते, प्रत्येक काम करताना काय सवय लागली, काही मोबदला घेतल्याशिवाय तो कामच करत नाही. म्हणजे सवय कोणी लावली, आई वडिलांनी लावली. लक्षात ठेवा, आपण जबाबदार आहे. भ्रष्टाचाराची मुळं आपल्याच घरात काय, म्हणजे आपण सुरुवात केली, आपण थांबवता आलं पाहिजे, थांबलं पाहिजे इथं. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावेव म्हणजे काय, मज निरोपावे. म्हणजे काय म्हणतोय दास, काय म्हणतोय कल्याण स्वामी, काय म्हणतायत? निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावेव म्हणजे काय, मला सांगा, मला काय कळत नाहीये. आता समर्थ काय सांगतायत बघा. निरामय म्हणजे जळमय नाही. निरामय म्हणजे काय हो, जे जळमळ नाही, जे काय नाहीये, जळमय नाही. निराभास म्हणजे भासची नाही. आता निराभास म्हणजे ज्याला भास नाही ते निराभास. ज्याला भासच होत नाही असा कोण हो, निराभास. निरामय म्हणजे काय हो, जलमय नाही. म्हणजे ज्या जल म्हणावं तरी पण तो जल नाही. म्हणजे जो काय नाहीये, म्हणजे जळमय नाही ते. निरामय म्हणजे जे जळमय नाही ते. निराभास म्हणजे ज्याला भास नाही ते. निरावेव म्हणजे अवयव नाही. निरावेव म्हणजे काय हो, ज्याला कोणताही अवयव नाही असा तो कोण आहे, असा तो एक परब्रह्मच आहे, ज्याला काय नाही हो, अवयव नाही. निष्प्रपंच म्हणजे काय, निष्कळंक म्हणजे काय, निरोपादी म्हणजे काय, मज निरोपावे. काय सांगितलं? निष्प्रपंच म्हणजे काय, निष्कलंक म्हणजे काय, निरोपादी म्हणजे काय, हे मला काय करा, सांगा. समर्था सांगा. आता समर्थ लगेचच उत्तर देत आहेत बघा. निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कळंक म्हणजे कळंक नाही, निरोपादी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्मासी. आता त्या परब्रह्माला प्रपंच आहे का हो? निष्प्रपंच. निष्प्रपंच म्हणजे ज्याला प्रपंच नाही ते आहे का? त्या परब्रह्माला प्रपंच नाहीये. तो कसा आहे हो? निष्प्रपंच आहे, त्याला प्रपंच नाहीये. आता निष्कलंक. निष्कलंक म्हणजे काय हो? ज्याला कोणताही डाग नाहीये, कलंक नाहीये, त्याच्यावरती कोणताही कलंक नाही, त्याच्यावर कोणताही डाग नाही, असा तो निष्कलंक. असा तो कोण आहे हो? म्हणजे त्याला जो काय नाहीये तो निष्प्रपंच, निष्कलंक आणि निरोपादी. निरोपादी म्हणजे ज्याला उपाधी नाही असं ते काय आहे, ते परब्रह्म आहे. म्हणजे जे निष्प्रपंच, निष्कळंक आणि निरोपादी असं कोण आहे हो, ते परब्रह्म आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, असं परब्रह्म आहे काय, निष्प्रपंच, निष्कळंक, निरोपादी, हे असं उपाधी हे कोणाला आहे, म्हणजे हे कोण आहे, फक्त परब्रह्म आहे. निरोपम्य म्हणजे काय, निरावलंब म्हणजे काय, निरापेक्षा म्हणजे काय, मज निरोपावे. निरोपम्य म्हणजे काय, म्हणजे निरुपम्य म्हणजे काय, निरावलंब म्हणजे काय, निरापेक्ष म्हणजे काय, हे काय करा समर्था मला
कृपा करून सांगा. आता लगेच समर्थ लगेच सांगतायत बघा. दासाने प्रश्न विचारला. आता काही विचारलं तरी काय करतात हो समर्थ? सरळ सरळ उत्तरं देतात. तेच कार्य कुणी केले? संतांनीही तीच कार्य केलेत बघा. प्रत्येक म्हणजे ज्या ज्या आशंका निर्माण झाल्या, आपल्याला आशंका निर्माण झाल्या आणि उत्तर देणारच नसेल, आपल्याला जर उत्तर देणारच नाही भेटला तर त्या आशंकेला काय हो, वाढत जाणार ना हो. मग ते काय होईल? सगळा गोंधळ होईल अंतरी. मग त्या आशंकेचं निरसन कोण करतंय हो? समर्थ करतायत, स्वतः समर्थ करतायत. जे जे प्रश्न आपल्याला पडतायत त्या त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं कार्य कोण करतंय? सद्गुरू परंपरा करते. आता बघा, निरुपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, परब्रह्मासी. बघा काय सांगितलं? निरुपम्य म्हणजे उपमा नाही. म्हणजे काय हो? ज्याला उपमा नाही ते निरुपम्य. अहो, त्या परब्रह्माला कुठली उपमा देता येते का? असं आहे तसं आहे परब्रह्म. परब्रह्म कसं आहे? निरुपम्य आहे. त्याला कोणतीही उपमा देता येत नाही. आता निरालंब म्हणजे जे कुणावरही अवलंबून नाही. आपण सर्वजण कुणावर तरी अवलंबून असतो बघा. काय असतो? आता स्त्री घेतलं तर स्त्री कुणावर अवलंबून असते? लग्नाच्या अगोदर वडिलांवरती अवलंबून असते, भावावरती अवलंबून असते, लग्नानंतर पतीवरती अवलंबून असते, पुत्रावरती अवलंबून असते. परंतु परब्रह्माला कोणाच्या आधाराची गरज आहे का? तो कसा आहे हो? तो कुणावरती म्हणजे त्याला कोणाच्या आधाराची गरज आहे का हो? नाही. तो कुणावर अवलंबून आहे का तो परब्रह्म? आपण सर्वजण त्या परब्रह्मावर परब्रह्मावरती काय आहे? अवलंबून आहे. परंतु तो परब्रह्म कुणावर अवलंबून आहे का? स्वतंत्र आहे ते. कसं आहे ते? स्वतंत्र. म्हणजे निरालंब म्हणजे ज्याला काय नाही, कुणाच्या आधाराची गरज नाही असे ते निरालंब. आता दुसरं काय हो? निरापेक्ष. निरापेक्ष म्हणजे काय हो? ज्याला अपेक्षा नाही. कुणाकडून काय अपेक्षा करतं का ते परब्रह्म? मी एवढं दिलंय बाबा, तुला शरीर एवढं दिलंय, मला काहीतरी दे, अशी कधी परब्रह्माने अपेक्षा केली का आपल्याकडून? नाही. कारण का हो? तर ते परब्रह्म कसं आहे? निरापेक्ष. ज्याला कुणाकडूनही काहीही अपेक्षा नसते. आहे का त्या परब्रह्माला काय आपल्याकडून अपेक्षा? म्हणजे निरापेक्ष असं काय आहे? ते परब्रह्म आहे. निरंजन म्हणजे काय? निरंतर म्हणजे काय? निर्गुण म्हणजे काय? मज निरुपावे. आता निरंजन म्हणजे काय? निरंतर म्हणजे काय? निर्गुण म्हणजे काय? हे काय करा समर्था, मला सांगा. आता लगेच समर्थ लगेच सांगतायत बघा. दासानुसार तोंडातून प्रश्न पडला की समर्थांचं उत्तर काय हो? लगेचच तयार. असं आहे का कुठं? बघा, असा परमार्थ आहे का? की आणि ह्या शंका सर्वांच्या शंका आहेत. कोणाच्या आहेत ह्या? एकट्या लिहिणाराच्या नाही आहेत, प्रत्येक दासाच्या शंका आहेत. आणि त्या शंकांना म्हणजे दासांच्या म्हणण्यापेक्षा प्रत्येक जो जन्माला आला आहे त्या प्रत्येकाला काय पडते हो? शंका पडते. आणि शंका निर्माण होते म्हणूनच काय होतात? आपल्याला उत्तरं मिळतात. म्हणजे एक परती शंका आहे म्हणून आपल्याला सद्गुरू काय देत आहेत? हे निरूपण देत आहेत. हे लक्षात घ्या. अन्यथा आपल्याला मिळालं असतं का हो निरूपण? नसतं मिळालं. म्हणून काय पाहिजे? शंका निर्माण झाली पाहिजे. पण परमार्थाविषयी शंका निर्माण होते, प्रपंचाविषयी का होत नाही हो? आपल्याला नेहमी शंका कुणावर घेतो आपण? परमार्थावर घेतो. प्रपंचात संसारात कुठली शंका घेत नाही. अरे बाबा, हे वाईट असतं, हे पाप असतं असं कधी म्हणतोय का? पण परमार्थात मी हा परमार्थ केला तर मला काय मिळतंय का? काय मिळेल का? हीच आशा धरूनच काय करतो आपण? परमार्थाला बसतो. म्हणजे काय? संसारात काहीतरी दुःख उभा राहिलं तरच आपण पाठ आपली कुठं फिरवतो? परमेश्वराकडे म्हणजे आपलं तोंड कुठं फिरवतो? आपल्याला दुःख जेव्हा येतं त्यावेळेसच आपण कुणाला तरी शोधत असतो. कारण का हो?
दुःख आल्यानंतर सावरणारं कोणतरी पाहिजे म्हणून आपण कोणाला तरी शोधत असतो आणि ते शोधता शोधता हे परब्रह्म आपल्याला भेटतं. ही सद्गुरू परंपरा आपल्याला भेटते, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला शंका निर्माण झाली पाहिजे. शंका निर्माण होते म्हणूनच हे परब्रह्म आपल्याला काय मिळतंय, पाहायला मिळतंय. आता बघा समर्थ काय सांगतायत बघा. निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही, परब्रह्मासी. आता निरंजन म्हणजे जनची नाही. निरंजन म्हणजे ज्याला लोकांचा काय नाही हो, संसर्ग नाही ते. म्हणजे काय निरंजन म्हणजे काय, जनची नाही म्हणजे लोकांचा कसलाही सहवास नाही असं ते परब्रह्म आहे. त्याला काय लागत नाही. तुम्ही त्याच्याजवळ असा, म्हणजे ही लोक म्हणजे कोण, स्त्री पुरुष सर्वजण आले त्यामध्ये, तुम्ही असा अगर नसा, त्या परब्रह्माला काय फरक पडतोय का, नाही पडत आहे. म्हणजे काय निरंजन म्हणजे जनची नाही म्हणजे काय हो, त्याला लोकांचा काय नाहीये, संसर्गच नाहीये, वारा सुद्धा नाहीये. म्हणजे लोकांचा संसर्ग नाही ते, असं ते काय हो, निरंजन. लोकांचा कसलाही संसर्ग नाही असं ते परब्रह्म आहे. निरंतर म्हणजे अंतर नाही. निरंतर म्हणजे काय हो, ज्याच्या स्थितीत कोणतेही अंतर नाही ते. त्याच्या स्थितीत काय अंतर पडतं का कधी, नाही. म्हणून ते कसं आहे, निरंतर आहे. निर्गुण म्हणजे गुणची नाही. आता निर्गुण म्हणजे काय हो, ज्याला गुण नाही. कोणता गुण आहे का हो त्याच्याकडं, तमोगुण आहे, रजोगुण आहे, सत्वगुण असं आहे का, या तिन्ही गुणामधला कुठलाच गुण त्याच्याकडे नाही. तो कसा आहे हो, निर्गुण. आपण म्हणतो का नाही, तो कसा आहे, तो परब्रह्म कसा आहे, निर्गुण आणि निराकार. म्हणजे त्याला काय नाही हो, समर्थांना काय सांगायचंय, ज्याला लोकांचा कसला संसर्ग नाही, म्हणजे ज्याला काय नाहीये, अंतर नाही, म्हणजे ज्याच्या स्थितीत कोणतेही अंतर नाही, ज्याला कोणताही गुण नाही, असं ते काय आहे, परब्रह्म. निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, मज निरूपावे. आता काय विचारतोय श्रोता, काय विचारतोय बघा. म्हणजे इथं कोण हो, श्रोता म्हणजे कोण हो, कल्याण स्वामी स्वतः लिहित होते आणि समर्थांना लिहिता लिहिता समर्थांना विचारलेले शंका आहेत. कुणी, कल्याण स्वामींनी. आणि कल्याण स्वामीला शंका निर्माण झाल्याच नसत्या तर आपल्याला हा ग्रंथ मिळाला असता का हो, नसता मिळाला, श्रवणाला मिळाला नसता. म्हणून ज्या वेळेस कल्याण स्वामीला ज्या वेळेस शंका उत्पन्न झाली त्या वेळेस समर्थांनी काय दिले व समर्पक उत्तर दिलेले आहेत. म्हणजे शास्त्राला धरून, आणि कल्याण स्वामींनी देखील शास्त्राला धरूनच प्रश्न विचारलेले आहेत. काय पण प्रश्न विचारलेले नाही आहेत, लक्षात घ्या. म्हणजे दासपण तेवढा काय होता, श्रवणात होता. सद्गुरू सहवासात असल्या कारणानं ह्या अशा आशंका निर्माण झाल्यात. आशंका तर निर्माण कशाच्या झाल्यात हो, त्या परब्रह्माविषयी जाणून घेण्याच्या. लक्षात घ्या. मग ते परब्रह्म कसं आहे, समर्थ सांगा कसं आहे, काय कशाला काय म्हणतात. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ ना अर्थ कोणी विचारला हो, समर्थांना कल्याण स्वामींनी विचारला. म्हणून आपल्याला आज हा ग्रंथ काय मिळतोय, श्रवणाला मिळतोय. हे लक्षात घ्या. म्हणजे जे होतं ते कशासाठी, आपल्यासाठी आहे, आपल्यासाठीच केलं ना समर्थांनी. मग आता पुढं काय विचारलंय निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, हे मला काय करा, मला कळत नाहीये. हे काय करा, मला तुम्ही कृपा करून सांगा. आता सांगतायत बघा. निसंग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळन नाही, परब्रह्मासी. आता काय सांगितलं, निसंग म्हणजे संगची नाही. त्या परब्रह्माला संग आहे का हो, नाही. म्हणजे निसंग म्हणजे काय, ज्याला संगत नाही ते, त्याला कुठल्या संगतीची गरज आहे का, नाही. ते परब्रह्म कसा आहे, निसंग, कोणताही संग नाही असं ते निसंग. निर्मळ म्हणजे मळची नाही. आता ज्याला मळ नाही ते, त्याच्याकडं मळ आहे का हो, त्या परब्रह्माकडं मळ असता तर आपण असतो का आज,
ते परब्रह्माकडे काय नाही आहे, मळ नाही. अंतःकरण कसं आहे हो, निर्मळ आहे. म्हणजे निर्मळ असा तो काय आहे, परब्रह्म आहे. निश्चळ म्हणजे काय हो, चलन नाही. त्याला चलन आहे का? कोणत्या गोष्टीने तो काय होत नाही, म्हणजे चळत नाही असा तो काय आहे, निश्चळ आहे. असं ते परब्रह्म आहे. म्हणजे ते परब्रह्म कसं आहे हो, निसंग, निर्मळ, निश्चळ असं कोण आहे, ते परब्रह्म आहे. निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, मज निरोपावे. काय विचारलंय हो? निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, हे मला काय करा, कृपा करून सांगा. आता निशब्द म्हणजे शब्दची नाही. त्या परब्रह्माला आपण वर्णन करायला जर गेलो, ज्याच्या ठिकाणी शब्द होत नाही ते म्हणजे निशब्द. आपण त्या परब्रह्माविषयी काय बोलणार आहे हो? निशब्द आहे ते परब्रह्म, ज्याच्या ठिकाणी शब्द सुद्धा काय होत नाहीयेत, होत नाही असं ते काय आहे, परब्रह्म आहे. आता निर्दोष म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय हो, काय सांगितलंय समर्थांनी, निशब्द म्हणजे शब्दाची नाही, निर्दोष म्हणजे दोषाची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही, परब्रह्मासी. म्हणजे काय सांगितलंय, निशब्द म्हणजे ज्याच्या ठिकाणी शब्दच नाही असा तो परब्रह्म आहे. आता निर्दोष म्हणजे दोषच नाही. अहो, त्या परब्रह्माच्या ठिकाणी दोष आहे का काय? ते परब्रह्म कसं आहे, निर्दोष आहे. म्हणजे ज्याला दोष नाही ते निर्दोष. निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही. निवृत्ती म्हणजे काय हो, ज्याच्या ठिकाणी वृत्ती नाही ते. मग असं कोण आहे की ज्याच्या ठिकाणी वृत्ती नाही, असं ते केवळ काय आहे, परब्रह्म आहे. म्हणजे काय सांगितलं समर्थाने इथं, निशब्द असं कोण आहे, ते परब्रह्म आहे. हे निवृत्ती कोण आहे, परब्रह्म आहे. आणि निर्दोष कोण आहे, तर ते परब्रह्म आहे. आता निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निष्कर्म म्हणजे काय, मज निरोपावे. आता निष्काम म्हणजे काय हो, काय विचारतायत, निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निष्कर्म म्हणजे काय, हे काय करा, मला कृपा करून सांगा. आता लगेच समर्थाने उत्तर दिलंय बघा. निष्काम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निष्कर्म म्हणजे कर्मची नाही, परब्रह्मासी. आता निष्काम आपण काय म्हणतो, आपलं खूप मोठं निवेदन असतं, समर्था माझ्याकडून निष्काम श्री सेवा दास्यभक्ती करून घ्यावी. आता निष्काम श्री सेवा म्हणजे काय, निष्काम म्हणजे कोणतीही, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, निष्काम म्हणजे ज्याला कोणतीही इच्छा नाही असा निष्काम. म्हणजे समर्थांनी सुद्धा सांगितले का ना, निष्काम भजने भगवंत जोडे. तुकाराम महाराजांनी अखंड काय केलं, नामस्मरण केलं. कशासाठी, धनदौलत यावी म्हणून, माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून. ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड काय केलं, सर्वांचं काय केलं, सहन केला. म्हणजे सर्वांनी त्यांना काय खूप छळलं हो, समाजानं खूप काय दिला, त्रास दिला. तो सगळा त्रास ज्ञानेश्वरांनी काय केला, सहन केला. परंतु त्या भगवंताकडे काय मागितलं हो, त्या त्रासातून मुक्तता मागितली नाही, मागितली. मग ती खरी जी भक्ती केली, संतांनी जी भक्ती केली, ती कोणत्या कामनेतून केली का हो, नाही. कोणती इच्छा मनामध्ये धरून केली का भक्ती? आपण नुसतं म्हणतो की काय, निष्काम श्री सेवा दास्यभक्ती करून घ्यावी, परंतु लगेच पाठीमागं लगेच निवेदन असतं, समर्था मस्त पळून गेली, हरवली, माझ्या ऑफिसमध्ये मला नीट व्यवस्थित कामच करून देत नाहीत, आणि माझ्या संसारातच खूपच अडचणी आहेत. म्हणजे झाली ना इच्छा, झाली ना तिथं, म्हणजे माझं चांगलं व्हावं ही काय झाली, इच्छा निर्माण झाली. मग तिथं निष्कामता आली का हो, नाही आली. निष्काम कशाला म्हणायचं, की जिथं काय नाही, कोणती इच्छाच नाही. अहो, मुक्तीचीही इच्छा केली नाही, त्या संतांनी मुक्तीचीही इच्छा केली नाही, असे ते संत निष्काम.
म्हणजे परब्रह्म कसं आहे? निष्काम. निष्काम म्हणजे काय? समर्थांनी इथं सांगितलेलं आहे, निष्काम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही. निर्लेप म्हणजे काय हो? आता बघा, जिथं काय नाहीये, निर्लेप म्हणजे ज्याला कसलाही दोष नाही ते. आहे का त्या दोष? निर्लेप आहे का कुठला दोष त्या परब्रह्माला? नाही. म्हणून ते काय आहे? निर्लेप आहे. निष्कर्म म्हणजे कर्मचे नाही. त्याच्याकडं कोणतं कार्य आहे का हो? निष्कर्म म्हणजे काय ते मला म्हणजे निष्कर्म म्हणजे ज्याला कर्माचा काय नाही, लेप नाही, असं कोण आहे हो? कर्म आहे का त्या परब्रह्माला? म्हणजे येणं नाही, जाणं नाही. कर्म कोणाला दिलंय? आपल्याला दिलंय. चांगलं करणं, वाईट करणं आपल्या हातात आहे. पण कळलं तर ना. सद्गुरू सांगायला येतात की बाबा हे वासनेतलं कार्य आहे, हे कामाचं कार्य आहे, हे क्रोधाचं कार्य आहे. म्हणजे या गोष्टींवरती नियंत्रण मिळवायचं असेल, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, या सर्व अष्टविकारांवरती जर काय मिळवायचं आहे आपल्याला? या अष्टविकारांवरती विजय मिळवायचा आहे. त्याला साथ कोणाची पाहिजे? शिकवण कोणाची पाहिजे? अहो विषय तर कळले, विकार कळलेच नाहीत. विकार कोणाला कळले? फक्त संत परंपरेला कळले. म्हणून त्यांनी काय केलं? स्वतःचं स्वहित करून घेतलं. नाहीतर आपण बघतोय आसपास काय चाललंय हो? सगळं पापच. सगळा पापाचाच काय चाललाय हो बाजार. आणि माणसाला आपण पाप करतोय का पुण्य करतोय हेच कळत नाहीये. लक्षात घ्या. म्हणजे जे कर्म आपण करतोय, आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण काय करतो? दारात आलेल्या व्यक्तीला काय करतो? दान देतो. त्यानं पैसे मागितले, पैसे देतो. आणि एका व्यक्तीनं काय केलं? ते पैसे घेतले. काय घेतले? पैसे घेतले. संध्याकाळी जाऊन तो काय केलं? त्यानं दारू पेला. आणि त्या दारू पिऊन त्यानं काय केलं? आपल्या बायका मुलांना काय केलं? मारलं. आता ज्यानं दान केलेलं त्याच्याकडं भावना कोणती होती हो? पुण्याची भावना होती. म्हणजे मला पुण्य, काहीतरी पुण्य मिळेल म्हणून या वासनेतून त्यानं काय केलेलं असतं? ते दान केलेलं असतं. परंतु काय होतं? पुण्य करायला गेलं तरी पाप घडतंय. म्हणजे काय होतं? त्यानं ती बायका मुलांना मारलं. ते काय झालं? पाप झालं. आणि आता ते पाप कुणाच्या माथ्यावर? तर ती बायको काय म्हणती? कुठल्या मुर्द्याने काय दिल ते यांना पैसे दिलेले काय माहिती. म्हणजे ते पाप कुणाच्या मस्तकावर फुटलं? ज्यानं ते दान केलेले पैसे, म्हणजे ज्यानं दान केलेले त्याला काय केलं? त्याच्या माथ्यावरती काय बसलं? ते पाप बसलं. म्हणजे पुण्य करायला गेलो तरी काय घडतंय? हातून पाप घडतंय. म्हणून काय हो? त्या परब्रह्माला तसं आहे का हो? काय त्याच्याकडे कोणता दोष नाही, त्याला कोणतं कर्म नाही. कर्म कुणाच्या हातात दिलंय? आपल्याला दिलंय. चांगलं करा, वाईट करा, म्हणजे तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलाशी. म्हणजे तुझ्या हातात आहे सगळं. चांगलं करायचं, वाईट करायचं तुझ्या हातात आहे. म्हणजे जे दिलंय परब्रह्माने ते काय करायचंय? परब्रह्मच एकमेव असा आहे. कसा आहे हो? त्याला काय नाहीये? त्याला कोणताही दोष नाही, त्याच्याकडे कोणती इच्छा नाही आणि कोणतं कर्मही नाही. असं ते परब्रह्म कसं आहे? निष्काम, निर्लेप आणि निष्कर्म. अनाम्य म्हणजे काय? अजन्मा म्हणजे काय? अप्रत्यक्ष म्हणजे काय? मज निरोपावे. काय सांगितलंय? काय विचारलं? अनाम्य म्हणजे काय? अजन्मा म्हणजे काय? अप्रत्यक्ष म्हणजे काय? हे काय करा, मला कृपा करून सांगा. आता अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्म ते. लगेच समर्थांनी लगेच उत्तर दिलंय बघा. काय? अनाम्य म्हणजे नामच नाही. त्या परब्रह्माला नाव आहे का हो? नाही. अनाम्य म्हणजे ज्याला नाव रूप नाही ते. आणि अजन्मा म्हणजे काय? ज्याला जन्म नाही ते. ज्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही, असा तो काय आहे हो? ते परब्रह्म आहे. अजन्मा म्हणजे काय? ज्याला जन्म नाही ते. आणि आता काय सांगितलंय? अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष म्हणजे काय? जे डोळ्यांनी दिसत नाही.
अप्रत्यक्ष म्हणजे काय? जे डोळ्यांनी दिसत नाही, म्हणजे अनाम्य, म्हणजे ज्याला नाव नाही, ज्याला जन्म नाही, जे प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाही, असं ते काय आहे हो? असं तर आपण असतं, परब्रह्म आहेच, परब्रह्माच्या अस्तित्वाशिवाय आपण नाही. म्हणून काय? अनाम्य, अजन्मा, अप्रत्यक्ष असं काय आहे? ते परब्रह्म आहे. आपल्याला दिसतंय का हो? आता काय होतं, आपण बघा, एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर म्हणजे देह तर समोर असतो, मग रडतात कुणासाठी? हे आपण कधी विचार केलाय का? की बाबा एखाद्या व्यक्तीचा जीव निघून गेला, म्हणजे जीव म्हणजे काय हो? ते परब्रह्म आहे. म्हणजे आपल्या देहाला चैतन्य कुठपर्यंत? आपल्या देहाला चैतन्य कुठपर्यंत? जोपर्यंत तो अंतरी कार्याला आहे तोपर्यंत. म्हणजे ते परब्रह्म जोपर्यंत अंतरी कार्याला आहे तोपर्यंतच काय आहे हो सगळं? म्हणजे तो रडतो कुणासाठी हेच माणसाला कळलं नाही. काय हो? म्हणजे देह तिथंच असतो, रडतात कुणासाठी? म्हणजे तो जीव गेलेला असतो, त्या परब्रह्मासाठी सगळे रडत असतात. लक्षात ठेवा. काय नाही, लोक म्हणतात का हा येतोय, म्हणजे नावाने ज्या वेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस लोक काय म्हणतात? शव येतंय, प्रेत येतंय, असं म्हणजे वेगवेगळे शब्द का नावाने म्हणतात का हा येतोय, तो येतोय, असं म्हणत नाहीयेत. म्हणजे ते परब्रह्म कसं आहे हो? कसं आहे? ज्याला काय नाही, नाव नाही, ज्याला जन्म नाही, आणि जे प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाही, असं ते काय आहे? परब्रह्म आहे. अगणित म्हणजे काय? अकर्तव्य म्हणजे काय? अक्षय म्हणजे काय? मज निरोपावे. काय सांगतायत? काय विचारतायत? अगणित म्हणजे काय? अकर्तव्य म्हणजे काय? अक्षय म्हणजे काय? हे मला काय करा? सांगा. आता अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षय म्हणजे क्षयची नाही, परब्रह्मासी. लगेच समर्थाने उत्तर दिले बघा. अगणित म्हणजे काय हो? ज्याला काय हो? मोजताच येत नाही. लक्षात घ्या, अगणित म्हणजे ज्याचं मोजमापच करता येत नाही असं. म्हणजे ज्याला कसलीही गणना नाही, असं काय आहे ते? अगणित. ज्याला मोजताच येत नाही, जे मोजताच येत नाही, काय होत नाही, ज्याला मोजमापच नाही, असं ते अगणित आहे. अकर्तव्य म्हणजे काय हो? ज्याला कर्तव्य नाही ते असे, म्हणजे ज्याला कर्तव्य नाही असे ते. अक्षय म्हणजे ज्याला क्षय, म्हणजे मृत्यू आहे का हो त्याला? नाही. म्हणजे ज्याला कोणतंही मोजमाप नाही, ज्याला कोणतंही कर्तव्य नाही, ज्याला कोणताही क्षय नाही, ज्याला क्षय नाही, असं ते काय आहे? फक्त परब्रह्म आहे. अरूप म्हणजे काय? अलक्ष म्हणजे काय? अनंत म्हणजे काय? मज निरोपावे. काय सांगितलंय? अरूप म्हणजे काय? अलक्ष म्हणजे काय? अनंत म्हणजे काय? मज निरोपावे. आता लगेच समर्थाने उत्तर दिले बघा. अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, अनंत म्हणजे अंतची नाही, परब्रह्मासी. काय सांगितले? अरूप म्हणजे रूपच नाही. आता दासाने विचारलंय की अरूप, अलक्ष, अनंत कशाला म्हटलं जातं? तर लगेच समर्थांनी बघा उत्तर दिले. काय सांगतात? अरूप म्हणजे काय हो? ज्याला रूप नाही असे, म्हणजे ज्याला रूप नाही ते. अलक्ष म्हणजे काय हो? ज्याच्याकडं लक्ष लावता येत नाही ते. जीव कोणी बघितलाय का आतापर्यंत? माणसाचा जीव कोणी बघितलाय का? जाताना येताना बघितलाय का हो? कुणीही बघितलेला नाही. म्हणजे ज्याच्याकडं लक्ष लावता येत नाही ते. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ते. असं कोण आहे ज्याला अंत नाही? अहो, जन्माला आलेला प्रत्येक जण, देव जरी असतील, श्रीकृष्ण स्वारी आले, श्रीराम आले, प्रत्येकाला जाणं आहे. म्हणजे जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला काय आहे? मर्यादित आहेत सगळे. कशात आहेत? मर्यादित म्हणजे काय हो? मरणाच्या यादीत आहेत, सगळे मर्यादित आहेत.
लक्षात घ्या, मर्यादित म्हणजे काय? सर्वजण काय आहेत? मर्यादित आहेत, म्हणजे प्रत्येकाचा अंत ठरलेला आहे. पण त्या परब्रह्माला अंत आहे का हो? नाही. म्हणजे ते कसं आहे? अनंत. अनंत म्हणजे काय? ज्याला अंत नाही असे. म्हणजे काय सांगितले समर्थाने इथं? ज्याला रूप नाही, ज्याच्याकडं लक्ष लावता येत नाही आणि ज्याला अंत नाही, असं ते काय आहे? परब्रह्म आहे. अपार म्हणजे काय? अढळ म्हणजे काय? अतर्क्य म्हणजे काय? मज निरोपावे. काय विचारलंय? अपार म्हणजे काय? अढळ म्हणजे काय? अतर्क्य म्हणजे काय? हे काय कला मला सांगा. आता लगेच समर्थाने उत्तर दिलंय बघा. अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्क्य म्हणजे तर्कत नाही, परब्रह्म ते. अपार म्हणजे पारची नाही. काय सांगितलं इथं? अपार म्हणजे ज्याला पार नाही ते. म्हणजे पार म्हणजे काय हो? पहिलं तीर. जे ऐल तीर पहिलं तीर असतं ना, म्हणजे समर्थांना काय सांगायचं? ज्याला पहिलं तीर नाही असे ते काय आहे? अपार. अढळ म्हणजे काय? कोणत्या प्रसंगानं ते ढळत नाही, हलत नाही. ढळत नाही म्हणजे काय? हलत नाही. कोणताही प्रसंग आला तर ते हलत नाही, ढळत नाही, असं ते काय आहे? अढळ. अतर्क्य म्हणजे ज्याला काय? ज्याचा तर्क करता येत नाही असं. म्हणजे असं कोण आहे हो? ते परब्रह्म आहे. म्हणजे काय? अपार, अढळ आणि अतर्क्य असं ते काय आहे? परब्रह्म आहे. त्याची तुलना आपल्या बरोबर करता येते का त्या परब्रह्माची? नाही करता येते. अद्वैत म्हणजे काय? अदृश्य म्हणजे काय? अच्युत म्हणजे काय? मज निरोपावे. अद्वैत म्हणजे काय? अदृश्य म्हणजे काय? अच्युत म्हणजे काय? हे काय करा मला कृपा करून सांगा. लगेच समर्थ उत्तर देत आहेत बघा. अद्वैत म्हणजे द्वैतची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, परब्रह्म ते. काय सांगितलंय समर्थांनी? अद्वैत म्हणजे द्वैतची नाही. आपण बघा म्हणतो बघा काय? अद्वैत भाग आहे. अद्वैत म्हणजे काय हो? जे डोळ्याला दिसत नाही ते. म्हणजे अद्वैत म्हणजे ज्याला द्वैत नाही ते. द्वैत म्हणजे आपला जो पसारा आहे त्याला द्वैत म्हटलं जातं. म्हणजे ज्याला अद्वैत म्हणजे ज्याला द्वैत नाही असे. आता अदृश्य म्हणजे काय हो? अदृश्य म्हणजे दृश्य नाही असे. म्हणजे काय हो? न दिसणारे. काय आहे ते? डोळ्याला दिसतं का ते परब्रह्म? ते कसं आहे? अदृश्य आहे. दृश्य म्हणजे दिसणारे, अदृश्य म्हणजे काय हो? न दिसणारे. अच्युत म्हणजे काय हो? अच्युत म्हणजे जे घसरत नाही. काय होत नाही? घसरत नाही. म्हणजे जे अद्वैत आहे, अदृश्य आहे, अच्युत आहे, असं ते काय आहे? ते परब्रह्म आहे. अद्वैत म्हणजे द्वैतची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, परब्रह्म ते. चेवतं का होते? परब्रह्म नाही, म्हणून ते काय आहे? अच्युत आहे. अछेद म्हणजे काय? अधाह्य म्हणजे काय? अक्लेद म्हणजे काय? मज निरोपावे. काय सांगितलंय? मला सांगा. अछेद म्हणजे काय? अधाह्य म्हणजे काय? अक्लेद म्हणजे काय? हे काय करा मला कृपा करून सांगा. अछेद म्हणजे छेदेना, अधाह्य म्हणजे जळेना, अक्लेद म्हणजे कालवेना, परब्रह्म ते. अछेद म्हणजे छेदेना, काय होत नाही ते? परब्रह्म काय करू शकत नाही आपण? कापले जात नाही. अछेद म्हणजे जे काय होत नाही, कापले जात नाही ते. अधाह्य म्हणजे काय हो? अधाह्य म्हणजे जे काय हो? जळत नाही ते, न जळणारे. म्हणजे जे जळत नाही असं ते काय हो? अधाह्य. आणि दुसरं काय सांगितलंय? अक्लेद. अक्लेद म्हणजे काय हो? जे कालवता भिजवता येत नाही असं. मग म्हणजे परब्रह्म कालवता भिजवता येतं का हो? ते डोळ्यांना सुद्धा दिसत नाही आपल्या. म्हणजे कसं आहे परब्रह्म? ज्याला छेदता येत नाही, ज्याला काय होता येत नाही. म्हणजे एखादा देह निघून गेला म्हणजे काय हो? एखाद्या देहातून काय हो? परब्रह्म निघून जाते. मग
तो देह जळत असतो, मग ते परब्रह्म असतं का हो त्यात? नाही. म्हणजे काय, परब्रह्माला काय होत नाही, अधाह्य आहे ते, ते जळू शकत नाही. म्हणजे छेदायला जरी गेलो परब्रह्माला तर ती छेदू शकत नाही. म्हणजे ते कसं आहे, अछेद आहे. अधाह्य म्हणजे ते जळू शकत नाही. अक्लेद म्हणजे काय, त्या मिसळू म्हणजे आपण जर म्हणलो की काय त्याला कालवून बघूया, त्याला काय करूया, अक्लेद म्हणजे कालवेना, मिसळून बघूया. म्हणजे कालवता येत नाही, भिजवता येत नाही, मिसळता येत नाही, असं ते काय आहे, अक्लेद आहे. अक्लेद म्हणजे काय, कालवता येत नाही, भिजवता येत नाही, असं ते काय आहे, ओ परब्रह्म आहे. हे सगळं कोण सांगतायत? समर्थ सांगतायत. परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयास पाहता आपणची ते, हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया. काय सांगितलंय समर्थांनी शेवटची ओवी बघा. परब्रह्म म्हणजे सकळा परते. काय आहे हो परब्रह्म म्हणजे काय आहे हो, हे सर्वाहून काय आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे सर्वाहून भिन्न पण आहे, सर्वांहून काय आहे, ते श्रेष्ठ आहे. आणि हे कसं कळणार आहे आपल्याला, म्हणजे ते पाहायला जर आपण गेलो तर आपण तेच आहोत, पण सद्गुरू केल्यानं हे आपणास काय आहे, अनुभवाने कळणार आहे. लक्षात घ्या. समर्थांना काय सांगायचंय, आपल्याला कळतंय परब्रह्म म्हणजे काय सांगितल्यामुळं. आता निरूपण दिलंय ना, परब्रह्म म्हणजे काय असतंय, निराकार, निराधार, निर्विकल्प, निरामय, निराभास, निरावेव सांगितलं ना समर्थांनी. निष्प्रपंच, निष्कळंक, परत काय सांगितलं, निरोपादी, निरोपम्य, निरावलंब, निरापेक्ष, निरंजन, निरंतर, निर्गुण, निसंग, निर्मळ, निश्चळ, निशब्द, निवृत्ती, निष्काम, निर्लेप, निर्दोष, निष्कर्म, अनाम्य, अजन्मा, अप्रत्यक्ष, अगणित, अकर्तव्य, अक्षय, ही सगळी आपण दिलेली परब्रह्माला नावं आहेत बघा. अरूप, अलक्ष्य, अनंत, अढळ, अपार, अतर्के, अद्वैत, अदृश्य, अच्युत, अछेद, अधाह्य, अक्लेद, असं ते काय आहे, परब्रह्म आहे. मग एवढं जरी आपल्याला सांगितलं तरी आपल्याला ते परब्रह्म कळत नाही. त्यासाठी काय केलं, समर्थ काय म्हणतायत इथं, हा जर अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला तर हे कशातून कळतं, हा अनुभव परब्रह्माचा जर अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरू केल्याशिवाय या परब्रह्माचा अनुभव येऊ शकत नाही. समर्थांनी म्हणून ओवीतच लिहून ठेवलंय काय, परब्रह्म म्हणजे सकळा परते. हे परब्रह्म काय आहे, सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला काय पारावारच नाही हो. ते परब्रह्म सर्वांहून श्रेष्ठ आहे. तयास पाहता आपणच ते, हे कळे अनुभव मते सद्गुरू केल्या. सद्गुरू काय सांगतायत, हे परब्रह्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. काय आहे, म्हणजे सर्वांच्या पलीकडे आहे, भिन्न आहे. आणि आपण कसं त्याच्यामध्ये एकरूप आहोत, आपणही त्यातलाच एक भाग आहे. परंतु हे कधी कळेल आपल्याला, हे अनुभव परते, हे कळे अनुभव मते, हे आपल्याला कधी कळणार आहे, अनुभव घेऊन कसं कळणार आहे, तर सद्गुरू केल्यानंतर. म्हणजे सद्गुरू परंपरा अशी आहे की आपल्याला त्या परब्रह्माची काय करून देते, ओळख करून देते. जोपर्यंत आपण सद्गुरूंना भेटत नाही, म्हणजे सद्गुरू आपल्याला भेटत नाहीत, वाक्य एकच आहे, काय आपण काय भेटलो, सद्गुरू आपल्याला सद्गुरू आपल्याला भेटावे लागतात, सद्गुरू करावे लागतात. म्हणजे नामदेव महाराजांना सुद्धा विठ्ठलांनी काय सांगितलं हो, अरे नामदेवा, मी रोज तुझ्या हातचं खातोय बरोबर आहे, परंतु मी खरा कसा आहे हे कळवून घेण्यासाठी तुला काय करावं लागेल, सद्गुरू करावा लागेल. बघा, म्हणजे स्वतः पांडुरंगाने सुद्धा नामदेवांना काय करायला सांगितलं हो, सद्गुरू करायला सांगितला. आणि सद्गुरू कसे असावेत हे आपण पाहिलंय. सद्गुरू पौर्णिमा हा भाग ऐकलाय बघा. सद्गुरू कसे असतात म्हणजे बघा, सगळे गुरु करतात, कसा सद्गुरू कसा असावा हे समर्थांनी सांगितलेलं आहे. मग
अशा पद्धतीनं काय केलंय समर्थांनी स्वतः काय सांगितलंय हो, हा अनुभव जर घ्यायचा असेल तर काय पाहिजे आपल्याला, सद्गुरूची साथ पाहिजे. म्हणून परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयास पाहता आपणची ते, हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आशंका नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.